रविवारी विरार पश्चिमेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या विविध ठिकाणी शाखा उद्घाटन झाल्या। यावेळेस शिवसेना पुन्हा एकदा वसई विरारमध्ये आपलं स्थान निर्माण करू पाहते। गेल्या काही वर्षांमध्ये जे काही बदल शिवसेनेमध्ये झालेत त्यानंतर वसई विरारमध्ये आता सत्ता स्थापन करण्यासाठी आणि नागरिकांना आणि तसंच मतदारांच्या मनात रोवण्यासाठी शिवसेना पुन्हा एकदा सज्ज होताना दिसते। विरार पश्चिमेच्या विराटनगर या परिसरामध्ये आणि बोळीज परिसरामध्ये शाखेचं उद्घाटन झालं। यावेळेस विराटनगर येथील उपशहर प्रमुख राहुल फडतरे तसंच विभाग प्रमुख शरद सावंत यांच्या शाखेचं जे आहे ते उद्घाटन झालं। यावेळेस प्रमुख उपस्थिती ही अमोल कीर्तीकर यांची होती। त्याचबरोबर पालघर जिल्ह्याचे जनसंपर्क प्रमुख विलास पोतनीस हे देखील या ठिकाणी उपस्थित होते। शिवसेना यावेळेस घनकचरा विभागाचा मोठा घोटाळा आता शोधून काढणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी वसई विरार महानगरपालिकेकडे याबाबत जाबही विचारणार आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेनेतून काही गद्दार बाहेर पडले परंतु ते आमच्या पक्षात नव्हते असं देखील थेट आता शिवसेनेचं म्हणणं आहे। पाहण्यासारखं असेल या संपूर्ण मुद्द्यामध्ये पुढे काय होतं, शिवसेना कशा प्रकारे आता मतदारांच्या घरोघरी पुन्हा एकदा जाण्यासाठी सज्ज होते, पाहूया अमोल कीर्तीकर यांचं म्हणणं यावेळेस काय आहे। कसं आहे बघा, बहुजन विकास आघाडी असेल किंवा भाजप असेल, या ठिकाणी एकाला महानगरपालिकेची सत्ता मिळाली, एकाला आमदारकी त्या ठिकाणी लोकांनी मिळवून दिलं। परंतु या दोन्ही पक्षाकडनं आणि त्या पक्षाचे निवडून आलेल्या त्यांचे जे काही सदस्य आहेत त्यांच्याकडनं इथल्या स्थानिक जनतेची फार घोर फसवणूक झालेली आहे। ज्या पद्धतीने गेल्या पावसामध्ये बघितलं की 2-3 दिवसाचा जो पाऊस पडला त्याच्यामुळे पूर्ण 7 ते 8 दिवस ही वसई विरारची संपूर्ण सरकारी यंत्रणा सर्व ठप्प झाली होती आणि रस्त्यावरती त्यावेळेला उतरला तो एकमेव शिवसैनिक उतरला। या ठिकाणचे अनेक व्हिडिओ जे प्रसारित झाले ते एवढे दयनीय होते की स्थानिक भागातल्या लोकांना जे ट्रॅक्टर बाहेर काढायला आले त्यांनी सुद्धा त्यांच्याकडनं वारीमाप पैसा घेतला। प्यायला पाणी नाही, घरामध्ये वीज नाही, अशा दयनीय अवस्थेमध्ये वाऱ्यावरती सोडल्यासारखं महानगरपालिकेला राहणाऱ्या जनतेला केलं होतं। आता हे लोकांच्या लक्षात आलेलं आहे। महानगरपालिकेमध्ये गेले अनेक वर्ष सत्ता असून सुद्धा त्यांनी दुसऱ्या पक्षाच्या आमदारांना निवडून दिलं, परंतु दोघांकडनंही घोर निराशा झाल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षावरती या लोकांचा जो विश्वास आहे तो निश्चितपणे दृढ होईल। आणि खास करून मला एक सांगायचं की गेले अनेक दिवस अनेक महिने एक फार मोठं एक चर्चा या संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रामध्ये आहे, ते म्हणजे घनकचरा विभागाचा जवळजवळ 950 कोटीचा जो घोटाळा जो आहे तो घोटाळा बाहेर काढून ज्यांनी घोटाळा केला त्यांना रस्त्यावरती आणल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाहीये आणि त्याच्याकरता वसई विरारची सर्व जनता ही आमच्यासोबत रस्त्यावरती उतरेल। शेवटचा प्रश्न, खड्डे जे आहेत सध्या खड्डेमुक्त वसई विरार करण्यासाठी आणि घनकचरा तुम्ही म्हणाला त्यासाठी शिवसेना कसा प्रयत्न करणार आहे? बघा, गेल्या वेळेला काही दिवसांपूर्वी भाई पुतनीसांच्या नेतृत्वामध्ये आम्ही इथले स्थानिक जे महापालिका आयुक्त आहेत त्यांना आम्ही भेटलो होतो। त्यांना काही स्थानिक लोकांच्या निवेदनाच्या माध्यमातून जे काही कॉमन प्रश्न आले होते ते आम्ही त्यांना दिले होते। त्याच्यामध्ये बराच काळ गेला, मध्ये पाऊसही पडला, वातावरण या ठिकाणी पाणी साचल्यामुळे जरा गडबडीचं होतं। आम्हालाही कळतं प्रशासनावरती त्यावेळेला ताण होता, परंतु आता मला असं वाटतं पाऊस पण कमी झालेला आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये लवकरच भाई पुतनीसांच्या नेतृत्वामध्ये आणि आमचे जिल्हा प्रमुख असतील, आमचे वैटी साहेब असतील, आमचे जनार्दन साहेब असतील, यांच्या सर्वांच्या नेतृत्वामध्ये प्रत्येकदा जाब विचारण्यासाठी महानगरपालिका आयुक्तांकडे आम्ही जाणार आहोत। विशेषतः म्हणजे आज जे आमच्या या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे। एक काळ असा होता की विरारमध्ये शिवसेनेचा झेंडा लावायला पण लोक जरा हे करत होते, कारण एक विशिष्ट लोकांची, विशिष्ट पक्षाची, विशिष्ट माणसांची इथे दादागिरी आणि दहशत होती। परंतु आज आमच्या इथे ऑफिसेस उघडले जात आहेत, शाखा उघडल्या जात आहेत। आम्ही आमची मशाल महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये घराघरात आज 95,000 मतं त्यावेळी आम्हाला मिळालेले आहेत। त्यामुळे एकूणची जनता, भले आम्हाला आमचा नगरसेवक निवडून आला नसेल परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक शिवसेनेबरोबर आहेत। मला खात्री आहे की या विराटनगरमध्ये जी आता ऑफिसचं उद्घाटन केले इथून अनेक लोकांच्या ज्या काही समस्या आहेत सत्तेवर असून प्रश्न सुटले जात नाहीत ते प्रश्न आमच्या इथून सोडवण्याचे आमचे सर्व पदाधिकारी निश्चितपणे केल्याशिवाय राहणार नाही। आणि हे सगळे पदाधिकारी अतिशय चांगल्या तऱ्हेचं काम करतायत आणि लोकांच्या समस्या, लोकांना ज्या काही गोष्टी लागतात
त्यांना देण्याशिवाय राहणार. सर, इथे दोन मोठे पक्ष आता सध्या सत्तेवर आहेत आणि असं असताना देखील 7 जुलै सारखा जी घटना होते, म्हणजे 5 दिवस ते वीज नाही, पाणी साचलेलं. विराटनगर हा बेसिक विभाग म्हटला जातो, इथे सर्वाधिक पाणी साचतं आणि तब्बल 8 दिवस या ठिकाणी पाणी होतं. काय सांगाल, म्हणजे फेल नाहीये का? हे दोन्ही सरकारमध्ये फेल होत चालले. कसं आहे की दोन्ही पक्ष आहेत सत्ताधारी आहे. एकतर म्हणजे ज्यांचं महाराष्ट्र सरकार त्यांचं आहे, केंद्र सरकार त्यांचं आहे आणि त्यांचा आमदार इकडे आहे. दुसरा जो पक्ष आहे तो 25 वर्ष का 30 वर्षाचा मला माहिती नाही, पण महानगरपालिकेवर सत्ता करणारा आणि संपूर्ण स्वतःच्या ताब्यात सगळ्या संस्था असलेला पक्ष आहे. आणि जर पाऊस पडल्यानंतर जर अशी परिस्थिती 25 वर्षांनी 30 वर्षांनी असेल तर ती त्यांना शोभनीय नाही आहे. त्यांनी विचार करायला पाहिजे होता आणि त्याच्याकरता लोकांनी मतं दिली असतील, पण लोकांना आता लक्षात आलेलं आहे. लोक पण शेवटी कधीतरी एकदा अँटी इन्कमन्सी म्हणतात किंवा एखाद्याच्या विरोधात लोकांचा रोष आहे. ज्यावेळी आता कुठल्याही निवडणुका होतील त्यावेळी हा रोषाचं रूपांतर त्यांना या सत्तेवरून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. सर्वप्रथम आज जे विराटनगरमध्ये आमच्या शाखेचं उद्घाटन होतंय त्या सर्व कार्यकर्त्यांचं मी मनापासून अभिनंदन करते. राहिला प्रश्न की तुम्ही जो मला विचारलं तर त्या मुळात आता आमच्या शिवसेना पक्षाच्या पदाधिकारी नव्हत्या. कारण जेव्हा निवडणूक या वसई विरार महानगरपालिकेमध्ये लागली तेव्हा त्यांनी 30 डिसेंबरलाच स्वतःच्या पदाचा राजीनामा देऊन त्या आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या विरोधात त्यांनी फॉर्म भरला होता आणि त्या नाकामयाब राहिला. त्याच्यामुळे त्या आमच्या पक्षाच्या होत्या असं आपण म्हणू शकत नाही. आता धनकचरा विभागाचं जे आहे एक मोठं आंदोलन करण्याचा मानस आहे, कारण तिथे जी घोटाळा सध्या सुरू आहे. तर काय सांगाल याबाबत? काय सांगाल? एक वसई विरार महानगरपालिकेच्या इतक्या मोठ्या सभागृहाची मी 3 वेळा लोकप्रतिनिधी राहिलेली आहे. इथल्या मुख्य समस्या काय आहेत, इथल्या नागरिकांच्या अडचणी काय आहेत, बजेटमध्ये खर्च करताना कुठच्या गोष्टीला प्राथमिकता दिली पाहिजे हे महत्त्वाचं असताना एक कचरा हा जो विषय आहे याच्यावर फार मोठा घोटाळा झालेला आहे आणि यामध्ये सर्वच जण सामील आहेत. आणि जर आम्ही निवेदनं दिलेली आहेत जर ते योग्य प्रकारे नाही झालं तर तुम्ही आता ऐकलं की आमचे संपर्क प्रमुख आणि आम्ही सर्वजण मोठं आंदोलन छेडणार आहोत. शेवटचा प्रश्न, जेव्हा पालिकेत तुम्ही जायचा सभेमध्ये तुमचा आवाज खंबीर असायचा, आता बहुजन विकास आघाडी आहे किंवा भाजपा आहे, तर काँग्रेसने सतत हे आरोप लावलेले आहेत की भाजपा आल्यापासून इथे एकही सभा ती व्यवस्थित होत नाही, गोंधळामध्ये सभा त्याग केला जातो, सभा स्थगित केली जाते आणि अशामुळे जनतेचे प्रश्नच मांडता येत नाहीये. तर याबाबत काय बोला? खरं कुठच्याही महापालिकेत सत्ता कोणाची आहे त्याच्यापेक्षा विरोधी पक्ष कोण आहे हे जास्त महत्त्वाचं असतं. कारण तो विरोधी पक्षच सामान्य नागरिकाचे प्रश्न आणि यांना तो सत्ताधाऱ्यांना वेठीस धरतो. मात्र दुर्दैवाने आम्हाला सांगूसं वाटते, जानेवारी महिन्यापासून आता 7 ते 8 सभा झाल्या, पण त्या सभेमध्ये श्रेयवाद, हाणामारी आणि नागरिकांच्या प्रश्नांवर सभा त्याग करणं हे जे चाललेलं आहे हे लोकशाहीला पूरक असं नाही. कुठेतरी भाजपची गुंडगिरी सुरू झाली असं वाटतं का तुम्हाला? नक्कीच मला असं म्हणावं लागेल, कारण तुमच्याकडे 40 नगरसेवक 41 नगरसेवक असताना ताई जर तुम्हाला आठवत असेल तर आम्ही 4 या संख्येवर सुद्धा काम केलेलं आहे. काम करायचं असेल तर आक्रमकताच गरजेची नाही, लोकांच्या अडचणींची जाणीव असणं जास्त महत्त्वाचं आहे.